विधान परिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या शेकापच्या जयंत पाटलांनी आज शरद पवारांची भेट घेतली। निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी शरद पवारांशी चर्चा केल्याचं वृत्त। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र आपण महाविकास आघाडी सोबतच आहोत असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। तर या निकालाचं आपण आत्मचिंतन करू असं जयंत पाटील म्हणाले। विधान परिषद निकालाबाबत आघाडीत सर्व नेत्यांशी आपण चर्चा करू आणि महाविकास आघाडी सोबतच आपण पुढेही राहू असंही त्यांनी म्हटलंय। याच्यामध्ये ज्या पद्धतीचा घोडाबाजार झालेला आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झालेला आहे। त्याच्यावर मी पराभव आहे। आता मी त्याचं आत्मचिंतन करतोय, तर त्याबाबत काही नाही, पुन्हा लढू, त्याच्यात काय फरक येत नाहीये। पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत, या लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा